हे आमचे वॉचमन मोरे आहेत ना, ते स्वतःची जागा सोडून बाकी सगळीकडे हिंडत असतात. मोरे, ओ वॉचमन मोरे. ओ ओ ओ मोरे! ओ ओ ओ मॅडम, ओ मॅडम, ओ कशाला बोंबलता वाय? बोंबलताय कशाला म्हणजे? हा. जागा सोडून तुम्ही कुठे जात असं? कुठे गेला होतात ते मी डान्सची प्रॅक्टिस करीत होतो. काय समजले? आत्ता? हा, ते गणपती जवळ आलेले आहेत ना, त्यामुळे काय यावर्षी काय गावी जाता येणार नाही. मग कशाला करताय प्रॅक्टिस तुम्ही? अहो ऑनलाईन डान्स शिकतोय सध्या मी. काय आहे तो ऑनलाईन गणपतीचा आम्ही नाच करणार आहोत. अहो शक्ती तुऱ्याचा आमच्याकडे डान्स आहे आणि आम्ही पडलो तुरेवले. काय समजलं ते? आणि आमच्याकडचा तो वाडीतला बालमती आहे ना, त्याने हिडो क्लिप पाठवला नाही डान्सची, तर आम्ही आपापलं शिकतो. काय समजलं? मग असं तो आहे. नाच करत होतात आत्ता? हो हो हो, पण त्याशिवाय काय ते ऑनलाईन यायला नको. माझी वादला तर सापडली नाव रे, किनारी माझ गाव रे. ए वादला तर सापडली नाव रे, दूर किनारी माझ गाव रे. तुझ्या कीर्तीचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. काना धाव रे मला पाव रे, काना धाव रे मला पाव रे. तुझ्या कीर्तीचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. असं मोरे, हा नाच आहे तुमचा? तुम्हाला शिकायचं आहे? नाही नाही, तुम्हाला जर आवड असेल ना तर मी तात्यांकडे शब्द टाकतो. काय समजलं? हा? तात्यांकडे शब्द टाकतो. काय तात्यांकडे शब्द टाकताय वगैरे सांगताय मला तुम्ही? इथे सोसायटीमध्ये चोरी झालेली आहे, तुम्ही नाचताय? अहो मी चोरी झाली म्हणून नाचत नाही आहे. ऑनलाईन गाणं. हो मॅडम, हो आपल्या सोसायटीमध्ये चोरी झालेली आहे. चोर चोर, अहो आपल्या सोसायटीत चोरी झालेली मोरे! आहे. आता चोर चोर म्हणून ओरडू नका. झाली चोरी. आणि मलाच काय सांगताय चोरी झाली? मी सांगते तुम्हाला चोरी झाली सोसायटीत. लक्ष कुठे असतं तुमचं? आपल्या सोसायटीमधनं चपला चोरीला जात आहेत, कचऱ्याच्या बादल्या चोरीला जात आहेत. ते चव्हाण आहेत ना, ते एक पिशवी बाहेर ठेवून बाकीच्या पिशव्या आत घरात ठेवायला गेले. बाहेर येऊन बघतात तर ती पिशवी गेलेली. चोऱ्या होतात. तुमचं लक्ष कुठे असतं मोरे? ओय बघा मॅडम, वास्तविक ना मी कंप्लेंट करायला पाहिजे माझी तुमच्याकडं. का? अहो माझ्या चपलाची काठी चोरीला गेलेली आहे. म्हणजे तुमची काठी सुद्धा चोरीला गेली? हा मग, ओ मला जर अगोदर माहिती असतं ना ह्या सोसायटीत चोऱ्या होतात तर मी तर नोकरीच धरली नसते. काय समजलं? काय अर्थ आहे काय मला सांगा? मोरे, नोकरी धरली नसती म्हणजे? वॉचमन कशासाठी ठेवतात? चोरी होऊ नये म्हणून. म्हणून तुम्हाला इथे नोकरीला ठेवलंय ना? हो, पण माझ्या ज्या वस्तू चोरीला गेल्या आहेत याला जबाबदार कोण? मी जबाबदार असल्यासारखं काय बोलताय? चोर तो चोर, वर शिरजोर आता तुम्ही. तुम्ही आहे चोरता तुम्ही चोर. जास्ती बोलू नका. एकदा तुमचं लक्ष नाहीये कुठे. चोरी होते, तुम्ही काय करत असता? ड्युटी. ड्युटी करता? 10 वाजता काल चोर चोरी करून निघून गेला, तेव्हा तुमचं काय चाललं होतं? काय चाललं होतं? काय? सगळं बघून आले मी. काय? सीसीटीव्ही नाही बघता येत तुम्हाला? नाही. माझ्या तोंडावर काय नाही म्हणताय तुम्ही? हा मग कशावर बोलू? मोरे, मी जाऊन चौकशी करून आलेली आहे. काय? सीसीटीव्हीची जी स्क्रीन असते ना, त्याच्यावर तुम्ही पॅन्ट वाळत टाकता. पॅन्ट नाही हो, चड्डी वालत घातलेली आहे. चड्डी पॅन्ट जे काही आहे ते, पण ती वाळत घालण्याची जागा आहे का? ओ काय करू, कुठं वालत घालू चड्डी? अरे 2-4 दिवस पाऊस पडतोय, असा चड्ड्या वालणार कशा? हा, हो इकडे कुठं अशा वालत टाकल्या तर वसाड कुत्रा पळवून नेतात. त्या कुत्र्याला माझ्या चड्ड्या होणार आहेत काय? मला जर अगोदर माहिती असतं ना ह्या सोसायटीत कुत्रा चड्ड्या पळवून येतात तर मी नोकरीच धरली नसती. बरं काय माहितीये काय? पलवतात तर पलवतात, वसाड घालीत पण नाही, फाडतात व फाडतात. वॉचमन मोरे, हा, मगासपासून 3 मिनिटं झाली तुम्ही फक्त चड्डी ह्या विषयावरच बोलताय. आणि आपला विषय तुमची चड्डी हा नाहीये. सोसायटीमध्ये चोरी झाली ना, हा विषय चालू आहे ना आपला. वय काय? सीसीटीव्ही नाही ना बघत तुम्ही? बरोबर आहे. कसे बघाल? मोबाईल कोण बघेल मग त्या वेळेला? नाही नाही, रोज कुठे मोबाईल बघतोय. हा? काय झालं, आमच्या चिपळूणच्या पोरांनी ना मोबाईलवर सिरियल बनवली नाही. तीच बघत असता सारखी. मग बघणारच ना, भूतावर सिरियल बनवली आहे त्यांनी, तर मी आपलं बघित होतो. आणि भूतावर माझी लय PhD आहे का नाही, म्हणजे सिरियल बघताना मी आता गुंगून जातो. लय भूताचे प्रकार आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो, मुंज्या, शेंद्री जकीन जकी, त्या सगळं प्रकार जखनीचं आहेत का नाही. तर मी बघित होतो. काय बघित होतं माहितीये, ही सिरियल त्यांनी चांगली बनवली नाही का नाही, पण चांगली बनवली नाही ना, मग मी लगेच त्यांच्यावर कमेंट टाकली. व्हेन यू आय कम ऑन द स्टेज
आय बडी ऑन द स्टेज. येस. हे वाक्य तुम्ही लिहिलं? नाही नाही, ते 502 मध्ये सई तामनकर मॅडम आहेत ना, त्यांनी मला लिहून पाठवले. नंतर मी म्हटलं बाबा तुम्हाला काय भूताच्या गोष्टी वगैरे हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा, असं झालेलं मोरे आहे. कशाला तुम्ही नसते उद्योग करता? तुमचं सीसीटीव्ही कडे लक्ष नसतं, कुठे लक्ष नसतं, मोबाईल बघत असता, नाही तर मग रात्री 12 नंतर झोपा काढता सोसायटीत. काय करणार हो, काय दिवसभर बाजूच्या सोसायटीत ड्युटी करतो, हा. रात्री हिथं ड्युटी करतो. काय आहे, जागरण होतो, झोप पुरत नाही, हा. पगार कमी मिळतो ना मला. 12,000 पगार देतो आम्ही तुम्हाला. जरा वाढवा ना थोडासा तरी. काम करायचं बघा आधी. आणि त्या सोसायटीचं काय सांगता मला? त्या सोसायटीत माझी मैत्रीण राहते विशाखा. ती मला सांगत होती तुम्ही त्यांच्या सोसायटीत सुद्धा झोपाच काढता. आणि का झोपताय असं विचारलं तर सांगता बाजूच्या सोसायटीमध्ये नाईट ड्युटी करतो ना म्हणून मी झोपतो. म्हणजे त्या सोसायटीमध्ये पण झोपता, आमच्या सोसायटीमध्ये पण झोपता. दोन्ही सोसायटीचे मिळून 24,000 फुकट पगार खाताय तुम्ही. मी काय म्हणतो, सुवास ताई. ताई? मग सुवास, मोरे मग सुहू, मोरे मग काय सुवास ताई म्हणतो तर ऐकून घ्या ना. कसं आहे माहितीये का, किती झालं ना तरी तुम्ही माझ्या जवळचे आहात. एक मिनिट. मी तुमच्या जवळची कधी झाले? तुम्ही मनावर घेतलं तर होऊ शकता. मी मोरे मी मनावर घेतलं ना ती अशी सापकन देऊ पण शकते तुम्हाला. ऐका ना, काय आहे, माझी व्यथा आहे ना एक बाईच ऐकू शकते. मग मला कशाला सांगताय? तुम्ही बाई आहात ना. म्हणजे मोरे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही मला का सांगताय? नाही नाही, बरोबर ऐकून घ्या हो. काय? मला ना 2 बायका आहेत. मग मी काय करू? अहो तुम्ही काय करू नका, ऐकून फक्त घ्या तरी खूप आहे बोला, माझ्यासाठी. ते काय असते, एक गावाकडे असते एक मुंबईत असते. हा. ती गावाकडची ना आदनं मधनं मुंबईत येते आणि ह्या अशा दोघी भांडत असतात. व 2-4 तास घरात जावं ना तर नुसत्या भांडत असतात. काय समजली मग हो? तुमचा प्रॉब्लेम आहे ना, कशाला 2-2 लग्न केलीत? आणि विषय तुमच्या बायकांचा नाहीये, विषय चोरी हा आहे. होय होय. तुमच्या डोळ्यात देखत चोरी होते तरी तुम्हाला कळत नाही. मी सीसीटीव्ही फुटेज बघून आले मोरे. काय सांगता? काय सांगता नाही, ऐका. 10 वाजता तो चोर तुमच्या समोरनं सगळ्या वस्तू घेऊन गेला, जाताना तुमच्याशी बोलला तरी तुम्हाला कळलं नाही हा माणूस चोर आहे, चोरी करून निघून चाललाय काय म्हणून. काय शक्यच नाही, असं कसं होय? ऐका की चल, काय मी घेऊन आले फुटेज. थांबा जरा. हा, फुटेज घेऊन आलो. हे बघा आहे ना. अहो मॅडम, हा चोर नाही आहे, चोर नाही आहे, हा बांग्या भूत आहे. मोरे उगाच काहीतरी फालतूपणा सांगू नका मला. हे भूत नाहीये. अहो, ऐका माझं, खरंच बांग्या भूत आहे. काय ऐका? अहो काय आहे, साधी जी भूत असतात ना ती माणसांना झपाटत नाही. आणि हा बांग्या भूत आहे ना, बांग्या भूत हं. हा लय डेंजर असता. म्हणजे कोणाला जर प्रसन्न झाला ना तर त्याला तर वस्तू आणून देता. तुम्हाला अहो कसं सांगू, देवा शपथ. तुम्हाला सांगतो, बाजूला जी बिल्डिंग आहे ना हं. तिथं कुणीतरी याला वश करून घेतला नाही. नाही हो मोरे. अहो काय ना, ऐका माझा, तुम्हाला कळत कसं नाही. आणि तर वांग्या भूत ना आपल्या सोसायटीमध्ये पाठवलेला आहे सगळ्या वस्तू चोरण्यासाठी. मोरे हे भूत नाहीये, हा माणूस आहे, चोर आहे हा. कळत का? ऐकून घ्या. अहो जेव्हा जिनं चढतो ना भूत जिनं, तेव्हा मी बघितलं त्याच्या पायावरनं मी त्याला वलकलेला आहे. मी आवाज आला, हे त्यांना असं मांग बोलून माझ्याकडे बघितला. म्हटलं काय रे, तू बांग्या भूत आहेस ना? तो वाटातल्या वाटात हसला माहितीये. आणि मनातल्या मनात म्हटला तो की हा साधा सुद्धा वाचमन नाही आहे, याच्या नादाला लागायला नको. हा हो. म्हटलं हे बाबा, हे बघ मी काय तुझ्या मार्गात येणार नाही, तू तुझ्या मार्गाने जा, आपण नंतर बघू सगळं काय आहे. मला माहितीये. मोरे तुम्ही त्या चोराला सांगितलं आपण नंतर बघू आणि मला सांगताय तुम्ही म्हणजे चोराला जाऊ दिलाय अहो, तुम्ही. चोर नाही, किती वेळा तुम्हाला सांगू. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं अगदी केलेलं आहे. काय केलंय? हा? भक्ताकडे गेलो होतो. त्या भक्तानं सांगितलं ना, उलट्या पिसाचा कोंबडा, हळद कुंकू शिशी. बिबवा सगळं घ्या, मंत्रतंत्र करा, तो बरोबर जायला आपापल्या घरी. हो काही मंत्रतंत्र असं नसतं, भूत नसतो मोरे. अहो, असतं. तुम्हाला काय माहिती, मी सगळं करून आलेलो आहे, काळजी करू नका. म्हणून तर मी गेलो होतो. का नाही का, लिंबू पण आणले त्यासाठी. हा? आता एक काम करतो, हा मी गारणं घालतो, तुम्ही हात जोडा. काय नडेल तर वांगे भूत बघूया ना आपण. हा हात जोडा. हा तर बाय माझ्या आईशी सत्याची पांढरी, संध्याकाळचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजेस असं म्हणणं खरंय. बाय माझ्या आईशी तर बाय माझ्या आईशी हा जर काय बांग्या भूत बाजूच्या सोसायटीवरनं आलेला आहे, तर त्या सोसायटीमध्ये येऊन आमच्याकडच्या सगळ्या वस्तू चोरून घेतोय. तर बाय माझ्या आईशी अबाग मांग पुढं करू नको. वडाची साल पिंपला लाव, पिंपलाची साल वाळा लाव. चाल. हा काय त्याचं देणं असेल तर मी भागवतो, पण ज्यानं ज्यानं आणलं त्याच्याकडे जाऊन दे परत. बाय माझ्या आईशी सत्याची पाठी चाल.
बसाडे तुझी तारीख नव्हती तरी पण का आलाय म्हणजे माझी तारीख नसेल तर निंबू काढशील का तू दलिंदर मला कालच फोन आला होता तुला उचलायचंय म्हणून अरे वसाड्या जरा अगोदर येत ना स्किट उचलायला अरे मी जवळ येस ना आणि तुला उचलस तेव्हा स्किट उचललं जास रे पण जाऊ दे ना जरा लिंबा वडा बघ त्याच्यावर बाय सगळं ना. चाल- ए, खरं ऐक बोलल्या? ना, ऐक ना हा? काय म्हणते इथे सोड जगभरात कुठे बी निंबू काढला ना तू हा, हा. तर तुला निंबासारखा पिडून टाकेन आणि त्याचा ज्यूस करून टाकेन मी शी. दलिंदर आता ये. ऐक, 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 ऐक,